बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। बातमी येते नांदेडच्या हिमायतनगरमधून। नांदेडच्या हिमायतनगरमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा साडी चोळी देऊन सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्याला शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या डॉक्टर ज्योतिताई वाघमारे उपस्थित झाल्या होत्या। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुतीच्या सरकारने महिलांच्या सन्मानाकरिता महत्त्वपूर्ण अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे। त्याचा लाभ सुद्धा लाडक्या बहिणीला झालेला आहे। आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान अंतर्गत लाभार्थ्याच्या घरी जाऊन कुटुंबाशी संवाद साधण्याचे आदेश शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेनेचे कार्यकर्ते यांना दिले आहे। याच अनुषंगाने हिमायतनगर येथे माझी लाडकी बहिणीचा सन्मान सोहळा शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला आहे। या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना जिल्हा प्रमुख बाबूराव कदम कोळीकर यांनी केले आहे। या कार्यक्रमाला महिला मात्र मोठ्या प्रमाणात उपस्थित झाल्या होत्या। महायुतीतील सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मात्र मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। पाहूया शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या डॉक्टर ज्योतिताई वाघमारे काय म्हणाल्यात। महा 24 तास न्यूज साठी महेंद्र धोंगडे, हिमायतनगर। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय बाबूरावजी कदम साहेब जे नेहमीच इथल्या लोकांसाठी राबत असतात, त्यांच्या माध्यमातून काल जवळपास 7,000 महिला आणि आज जवळपास 8 ते 10,000 महिलांचा सन्मानाचा सोहळा संपन्न होतोय। महायुती सरकार सत्तेवर आल्यापासून आम्ही महिलांच्या अनेक योजना एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून राबवल्या। मग लाडकी लेक असेल, एसटी मधलं अर्ध तिकीट असेल, लाडकी बहीण योजना असेल, मुलींचं उच्च शिक्षण माफ असेल, परंतु दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे सगळे नेते लाडकी बहीण योजनेला मिळालेल्या प्रतिसादामुळे घाबरलेले आहेत आणि त्यामुळे कोणी कोर्टात जातंय, कोणी टीका करतंय। पण आताच मला सगळ्या लाडक्या बहिणींनी सांगितलंय की महाविकास आघाडीच्या सावत्र भावांना तो निवडणुकीमध्ये धडा शिकवणार आहे। कारण आपण एक बघितलंय की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा सच्चा मावळा म्हणून माननीय बाबूरावजी कदम साहेब काम करतात। जे जिंकून आले लोकसभा निवडणुकीमध्ये, जे जिंकून आले त्यांनी नंतर जनतेला तोंड सुद्धा दाखवलेलं नाहीये। आणि त्याच बाजूला बाबूरावजी कदम कोळीकर साहेब मात्र पराभव झाल्यानंतर सुद्धा खचून न जाता लगेच दुसऱ्या दिवशी ते कामाला लागले आणि कुठल्याही पदावर नसताना जर जो माणूस जवळपास 2,500 कोटींचा निधी या तालुक्यामध्ये आणतोय, लोकांचे अश्रू पुसायचं काम करतोय, तर नक्कीच त्यांना जर विधानसभेमध्ये पाठवलं तर हदगाव हिमायतनगरचा आवाज बुलंद केल्याशिवाय ते राहणार नाहीत याचा आम्हाला विश्वास आहे। आणि म्हणून जनतेनं त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहावं ही माझी त्यांना विनंती आहे। सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना सुरू करून एक बहिणींचा आणि महिलांचा सन्मान केला। त्याच धर्तीवर आमच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांनी सुद्धा कालपासून 2 दिवस आमच्या हदगाव आणि हिमायतनगर विधानसभेमध्ये स्वतः हजर आहेत आणि आम्ही सुद्धा लाडक्या बहिणींचा एक सन्मान सोहळा म्हणून कार्यक्रम प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय आयोजित करत आहोत। आता आजचा हा दुसरा कार्यक्रम होत। आणखी आम्हाला पामसा असो, हदगाव असो, योगा असो, प्रत्येक ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित करणार आहेत। आणि मुख्यमंत्री महोदयांनी जसा लाडक्या बहिणीचा सन्मान केला त्याच धर्तीवर आम्ही सुद्धा सन्मान सोहळा घेऊन लाडक्या बहिणीचा सन्मान करणार आहोत।